जय हिंद मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामरवरचा महत्त्वाचा पोर्शन बघत आहोत, टेन्सेस काळ. तर बघा, जर हा पोर्शन तुम्हाला समजला तर तुम्ही इंग्रजी ग्रामरवरचे कोणतेही प्रश्न सॉल्व करू शकता, कारण सर्व याच्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर बॉम्बे उच्च न्यायालय भरती, लिपिक व क्लर्क तसेच महाराष्ट्रातील इतर भरती सर्व परीक्षेसाठी इंग्रजी ग्रामर महत्त्वाचं आहे. तर बघा, पहिलं आपण बघू टेन्सेस काळ. आता टेन्सेस काळाचे किती प्रकार आहे, तर देर आर मेन 3 टाईप्स ऑफ टेन्सेस. काळाचे मुख्य 3 प्रकार आहे. कोणकोणते? तर एक आहे प्रेझेंट टेन्स, त्यालाच आपण वर्तमान काळ म्हणतो. नंतर पास्ट टेन्स, त्याला आपण भूतकाळ म्हणतो. आणि फ्युचर टेन्स, ज्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. तर असे काळाचे 3 प्रकार आहेत. ओके, आता बघा, आता आपण बघू प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स, तर प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहे. ठीक आहे, काळाचे प्रमुख 3 प्रकार आहे: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आणि प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार आहेत. तर ते कोणकोणते? तर या ठिकाणी बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. नंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. त्यानंतर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच काय, तर चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, तर आता आपण बघू सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, तर साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा, याच्यामध्ये काय स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट नंतर काय येणार, तर आपण साधा वर्तमान काळ ओळखू. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर हे स्ट्रक्चर जे आहे, हे एक प्रकारचं सूत्र आहे त्याचं. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही टेन्सेसवरचे एकही तुमचे प्रश्न सुटणार नाही. तर बघा, या ठिकाणी सब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे काय, तर कर्ता. सब्जेक्ट प्लस कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येणार, V1. ठीक आहे, प्लस आता ब्रॅकेटमध्ये यस ऑर ES. आता यस किंवा ES केव्हा लागेल, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये यस किंवा ES केव्हा लागेल, जर कर्ता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल. थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तर क्रियापदाला यस किंवा ES हे प्रत्यय लागेल. हे माहीत आहे तुम्हाला. बघा, आता थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच काय, तर ही, सी आणि इट. ही, सी आणि इट अशा प्रकारचा जर कर्ता असेल, सब्जेक्ट असेल, याच्यापैकी कोणताही एक जर सब्जेक्ट असेल तर जे क्रियापद आहे, वर्ब आहे, त्याला यस किंवा ES हे प्रत्यय लागेल. जसं राम प्लेज क्रिकेट, तर जसं मी म्हणतो आय प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो, हा साधा वर्तमान काळ आहे. त्याच्यानंतर आता मला म्हणायचं आहे ही प्ले क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट येणार. ठीक आहे, ES लागेल. ही प्ले नाही येणार, ही प्लेज क्रिकेट येणार. ठीक आहे, जर हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा ES हे प्रत्यय लागते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस अदर वर्ड्स. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचा स्ट्रक्चर राहील याचा. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस यस ऑर ES जेव्हा थर्ड पर्सन करता असेल तेव्हा, प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस अदर वर्ड्स. आता बघा, इथं सांगितलं थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, सी आणि इट हे जर करता असेल तर किंवा ES हे प्रत्यय लागेल क्रियापदाला. यस किंवा ES हे प्रत्यय लागेल. आता बघा, जसं एक्झाम्पल पाहू आपण. सिम्पल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आता याचं एक्झाम्पल्स काय आहे, तर बघा, पहिलं एक्झाम्पल्स आहे आय वॉक टू स्कूल, मी शाळेत पैदल जातो. ठीक आहे, नंतर सी रीड्स बुक्स
एव्हरी डे. आता या ठिकाणी बघा पहिले आय वॉक टू स्कूल, या ठिकाणी आय हे सब्जेक्ट आहे, नंतर वॉक हे V1 आहे आणि टू स्कूल हे ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर सी हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, करता आहे थर्ड पर्सन, तर या ठिकाणी हे सब्जेक्ट आहे. नंतर रीड म्हणजे काय, वाचणे. आता रीडला यस हा प्रत्यय लागला आहे, का बरं, कारण सी थर्ड पर्सन जर करता आला असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस हे प्रत्यय लागते, आत्ताच आपण बघितलं. त्यामुळे बघा रीडला यस हा प्रत्यय लागला आहे. सी रीड्स बुक्स एव्हरी डे, ती प्रत्येक दिवशी बुक्स वाचते. नंतर ही सिंग्स अ सॉन्ग, बघा तो गाणे गातो. या ठिकाणी सुद्धा हीला जो क्रियापद आहे ही नंतर त्याला येस हा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, सिंग्स, ही सिंग्स अ सॉन्ग. त्यानंतर बघा दे वॉच टी व्ही एव्हरी मॉर्निंग, ते प्रत्येक सकाळी टी व्ही बघतात. तर ही सी किंवा इट जर हा करता असेल तर त्याला यस किंवा ईएस हे प्रत्यय लागते क्रियापदाला. ओके, समजलं. त्यानंतर बघा आता एक्सरसाइज घेऊ. सिम्पल प्रेझेंट टेन्सची एक्सरसाइज तुम्ही कमेंट करू शकता याचे उत्तर. तर बघा एक्सरसाइज पहिला, ही रिकामी जागा क्रिकेट. या ठिकाणी तुम्हाला वर्ब दिला आहे प्ले. नंतर सी रिकामी जागा फ्लावर्स, या ठिकाणी वर्ब आहे लाईक. ठीक आहे. नंतर ही रिकामी जागा ॲज अ टीचर, वर्ब आहे वर्क. नंतर सी रिकामी जागा अप इन द मॉर्निंग, या ठिकाणी आहे वर्ब क्रियापद गेट. नंतर बघा पाचवा आहे यू रिकामी जागा मी इन माय स्टडी, आणि जे वर्ब दिलं आहे ते आहे हेल्प. तर याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येणार की सिम्पल प्रेझेंट टेन्स कसा बनवायचा. ठीक आहे, तर समजलं. आता आपण बघू नेक्स्ट. त्यानंतर बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, आता आपण बघितलं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आता आपण बघत आहोत. ठीक आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमानकाळ हा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कसा येईल, तर त्याचं स्ट्रक्चर पण कसं राहणार बघा. सब्जेक्ट येणार, स्ट्रक्चरमध्ये सूत्र सब्जेक्ट प्लस डू किंवा डज येणार. ठीक आहे, डू किंवा डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता निगेटिव्ह म्हणलं तर नॉट येणारच वाक्यामध्ये, डू किंवा डज येणार. आता डू किंवा येणार आणि डज किंवा येणार. तर बघा डू आय यू वी आणि दे हे जर करता असेल, आय यू वी आणि दे हे जर करता असेल तर डू येणार, आणि डज किंवा येणार तर ही सी आणि इट जर करता असेल तर डज येणार. ठीक आहे, याच्यावर सुद्धा मी बघा एक्झाम्पल्स दिले आहे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. सिम्पल प्रेझेंट टेन्स, आय डू नॉट वॉच टी व्ही, मी टी व्ही बघत नाही. आय डू नॉट. ठीक आहे, आयच्या नंतर काय येणार, डू येणार. नंतर सी डज नॉट ईट फिश, ती फिश खात नाही. सी डज नॉट, या ठिकाणी काय आलं, थर्ड पर्सन सिंग्युलर करताय म्हणून डज आलं. डू किंवा येते आणि डज किंवा येते आपण बघितलं. नंतर दे डू नॉट प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळत नाही. वी डू नॉट गो टू द पार्क, मी पार्कमध्ये जात नाही. ठीक आहे, याच्यावर सुद्धा एक्सरसाइज दिली आहे मी, याचे उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट करा. बघा द डॉग रिकामी जागा नॉट बार्क ॲट स्ट्रेंजर्स. ठीक आहे, आता इथे डू येणार की डज येणार ते तुम्ही कमेंट करा. नंतर बघा माय ब्रदर रिकामी जागा नॉट रीड नॉवेल्स, इथे सुद्धा काय येणार, डू येणार और डज येणार. बघा नंतर तिसरा आहे इट रिकामी जागा नॉट रेन इन समर, इथे सुद्धा डू और डज काय येणार तर कमेंट करा. नंतर बघा आता टू प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू. ठीक आहे, चालू वर्तमान काळ. आता चालू वर्तमान काळ म्हणजे काय, तर क्रिया चालू आहे. जसं आय एम रीडिंग, मी वाचत आहो. आय एम गोईंग, मी जात आहो. जर क्रिया चालू असेल तर त्याला
क्रियापदाला आय एन जी येणार. जिथे आय एन जी येणार ते कंटिन्युअस आहे म्हणून ओळखायचं. आता जसं बघा याचं स्ट्रक्चर कसं राहणार, सूत्र कसं राहणार कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. तर सब्जेक्ट म्हणजेच काय करता, सब्जेक्ट येणार प्लस येणार इज एम आर. इज एम आर म्हणजे काय, तर हे टू बीची सिम्पल रूपे आहे, टू बीची रूपे इज एम आर हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये येतेच. हेल्पिंग वर्ड्स याला आपण म्हणतो. आता इज एम आर इज केव्हा येणार, एम केव्हा येणार आणि आर केव्हा येणार. ठीक आहे, जर हे आपल्याला बघायचं आहे तर मी सांगितलं आहे प्लस व्ही प्लस आय एन जी, क्रियापदाचं पहिलं रूप येणार त्याला आय एन जी लागेल आणि प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, काय येणार स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस सब्जेक्टला लागून येणार हेल्पिंग वर्ड इज एम किंवा आर, त्याच्यानंतर प्लस येणार क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर प्लस येणार क्रियापदाला आय एन जी लागेल आणि बाकीचे शब्द. आता बघा आय केव्हा येईन, एम केव्हा येईन, इज केव्हा येईन आणि आर केव्हा येईन. जर जेव्हा करता हा सिंग्युलर असेल, ठीक आहे, आय म्हणजे मी, आय सोबत हमेशा एम येणार, आय सोबत हमेशा काय येणार एम, आय एम. नंतर जर इज असेल म्हणजे ही, सी किंवा इट जर असेल तर इज येणार. ठीक आहे, ही, सी, इट जर करता असेल तर इज येणार आणि जर करता हा प्लुरल असेल, अनेक वचनी असेल तर आर येणार. हे माहीतच आहे तुम्हाला. यू, दे, वी हे जर करते असेल तर हेल्पिंग वर्ड काय येणार आर येणार. ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल्स बघू आता याचे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे एक्झाम्पल्स. पहिला एक्झाम्पल बघा, आय एम इटिंग ॲन ॲपल राईट नाऊ. मी आता ॲपल खात आहे. आता या ठिकाणी आय काय झालं सब्जेक्ट, नंतर एम हे हेल्पिंग वर्ड्स, आय सोबत एम येणार. नंतर या ठिकाणी बघा इटिंग, इट हे काय झालं ई ए टी, इट हे झालं वर्ब प्लस इथे आय एन जी आलेला आहे आणि बाकीचे शब्द. ठीक आहे, नंतर दुसरं बघा, सी इज प्लेईंग विथ हर डॉल. ती तिच्या डॉलसोबत खेळत आहे. सी या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे सब्जेक्ट, त्याच्या ठिकाणी काय येणार, त्याच्यानंतर येणार इज, हेल्पिंग वर्ड येणार इज. नंतर प्लेला आय एन जी लागला आहे म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी आणि ऑब्जेक्ट्स. त्यानंतर बघा, ही इज रीडिंग अ बुक ॲट द मोमेंट. तो क्षणावर अभ्यास करत आहे म्हणजे मोमेंटवर. नंतर आहे व्ही आर. आता या ठिकाणी बघा व्ही हा प्लुरल आहे, अनेक वचन आहे, तर व्ही नंतर आर आलेला आहे. ठीक आहे, गोईंग, गोला आय एन जी लागला आहे टू मुंबई टुडे, वी आर गोईंग टू मुंबई टुडे. ठीक आहे, तर याचं स्ट्रक्चर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ड इज एम आर, याच्यापैकी इज केव्हा येते, एम केव्हा येते आणि आर केव्हा येते मी सांगितलं, प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस अदर वर्ड्स म्हणजे ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, आता याच्यावरची सुद्धा एक्सरसाइज बघा मी दिली आहे, तर याचे उत्तरसुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे. सी रिकामी जागा द चॉकलेट केक. आता बघा सी रिकामी जागा द चॉकलेट केक. आता या ठिकाणी बेक जे वर्ब दिलं आहे ते आहे बेक. तुम्हाला त्या दोन्ही याच्यामध्ये काय बसेल ते तुम्हाला सांगायचं आहे. इथे हेल्पिंग वर्ड येणार आणि इथे क्रियापदाला आय एन जी येणार. नंतर बघा जॉन रिकामी जागा मॅथेमॅटिक्स इन द क्लास, वर्ब आहे टीच. नंतर आहे आय रिकामी जागा कोल्ड, इथं आहे फील क्रियापद. ठीक आहे, तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. आता बघा तिसरा पार्ट, प्रेझेंट कंटिन्युअसचा तिसरा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. याला आपण म्हणू पूर्ण म्हणजे क्रिया झाली आहे. ठीक आहे, आता याचं स्ट्रक्चर कसं येणार, पूर्ण वर्तमान काळ क्रिया झालेली आहे, त्याचं स्ट्रक्चर येणार सब्जेक्ट
करता प्लस कर्त्याला लागून येणार हॅव किंवा हॅज. हॅव आणि हॅज जर वाक्यामध्ये दिसलं तर ते समजायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हॅव प्लस हॅज प्लस V3. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वाक्यात हॅव किंवा हॅज येणार तर हमेशा त्याच्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप येईल. हे लक्षात ठेवायचं आहे. क्रियापदाचं तिसरं रूप येईल जेव्हा हॅव किंवा हॅज जर असेल, कर्त्याला लागून हॅव किंवा हॅज असेल तर त्याच्यासोबत हमेशा क्रियापदाचं तिसरं रूप येते प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता हॅव किंवा येईल आणि हॅज किंवा येईल तर बघा, हॅव किंवा येईल तर आय दे आणि वी जर हे कर्ते असेल, आय दे आणि वी हे जर कर्ते असेल, सब्जेक्ट असेल तर हॅव येणार. आणि ही सी इट हे जर कर्ते असेल, सब्जेक्ट असेल तर हॅज येणार. ठीक आहे. बघा एक्झाम्पल, माय सिस्टर हॅज ऑलरेडी मेड अ बिग केक. माझ्या सिस्टरने ऑलरेडी मोठा केक बनविला आहे. क्रिया पूर्ण झाली आहे. या ठिकाणी माय सिस्टर हे सब्जेक्ट आहे, नंतर हॅज सब्जेक्टला लागून. आता माय सिस्टर हे थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे म्हणून त्या ठिकाणी हॅज आलं. नंतर ऑलरेडी मेड हे V3 आहे, मेकचं मेड अ बिग केक. आता बघा या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स सॉल्व करताना तुम्हाला क्रियापदाचे पूर्ण रूप माहिती असणे आवश्यक आहे. क्रियापदाचं पूर्ण रूप माहिती असतं तेव्हाच हे आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. दुसरं बघा, आय हॅव सीन दॅट मूवी. मी ती मूवी बघितलेली आहे. क्रिया संपलेली आहे. आय नंतर काय आलं आहे हॅव आणि सीन क्रियापदाचं तिसरं रूप सीचं सीन. ठीक आहे. हे V3 आहे, सब्जेक्ट आहे आणि हे हॅव आहे. नंतर बघा, दे हॅव बॉट अ न्यू कार. त्यांनी नवीन कार खरेदी केली आहे. दे हॅव, दे हे अनेकवचनी करता आहे, प्लुरल आहे म्हणून त्या ठिकाणी हॅव आला आहे. तर आय दे आणि वी सोबत हॅव येईन, ही सी इट सोबत हॅज येईन. आणि किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल तर हॅज येईन. नंतर बघा, सी हॅज प्लेड विथ हर डॉल. ती तिच्या डॉलसोबत खेळली. ठीक आहे. आता याच्यावरची सुद्धा मी एक्सरसाइज दिली आहे. हे एक्सरसाइज बघा आणि कमेंट करा उत्तर. राहुल रिकामी जागा हिज फ्रेंड इन द 100 मीटर रेस, 100 मीटर रेस. ठीक आहे. राहुल रिकामी जागा हिज फ्रेंड इन द 100 मीटर रेस. या ठिकाणी क्रियापद दिला आहे बीट. नंतर दुसरा आहे बघा, यू रिकामी जागा ऑल द डॉक्युमेंट्स केअरफुली. या ठिकाणी आता क्वेश्चन विचारला आहे बघा, तर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर या ठिकाणी काय येणार, रिकामी जागा यू, रिकामी जागा ऑल द डॉक्युमेंट्स केअरफुली काय येणार, तर ते तुम्ही कमेंट करा. नंतर येणार नंतरचा एक्सरसाइज आहे, ही रिकामी जागा सडनली फ्रॉम द कॅफे आणि वर्ब दिला आहे लिव्ह. तर याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. आता बघा शेवटचा पार्ट प्रेझेंट टेन्सचा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ, याला आपण म्हणतो चालू पूर्ण वर्तमान काळ. आता चालू पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा, तर याचं सुद्धा सूत्र आहे, स्ट्रक्चर आहे. जर हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही आरामात ओळखू शकता विद्यार्थी मित्रांनो. बघा स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट येणार, सब्जेक्टला लागून हॅव हॅज येणार, जसं परफेक्टमध्ये आलं होतं तसं. पण या ठिकाणी एक जास्तीचा शब्द लागेल बीन आणि क्रियापदाला ING लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव हॅज तर येणारच, हॅव हॅजला लागून बीन येणार, BEEN बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट येणार, हॅव हॅज येणार, प्लस बीन येणार, प्लस क्रियापदाचं पहिलं रूप त्याला ING लागेल आणि बाकीचे शब्द जसं
उदाहरण आहे बघा. सी हॅज बीन वर्किंग फॉर 3 hours. ती 3 तासापासून काम करत आहे. 3 तासापासून काम करत आहे. 3 तासासाठी काम करत आहे. सी हॅज बीन वर्किंग फॉर 3 hours. आता या ठिकाणी बघा, विद्यार्थी मित्रांनो, सी हॅज बीन वर्किंग फॉर 3 hours. सी या ठिकाणी सब्जेक्ट आहे. नंतर हॅज का बरं आलं? कारण थर्ड पर्सन सिंग्युलर करता आहे म्हणून हॅज आलं. त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर वर्क, त्याला लागून ING आलं. ठीक आहे. फॉर 3 hours. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING. ठीक आहे. बघा दुसरा एक्झाम्पल आहे. आय हॅव बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून अभ्यास करत आहो. आय हॅव बीन स्टडिंग या ठिकाणी करता आहे आयला लागून हॅव आला आहे. नंतर बीन, स्टडिंग, स्टडीला ING लागला आहे म्हणजे V1 प्लस ING. ठीक आहे. नंतर आहे वी हॅव बीन वर्किंग हार्ड. आम्ही मेहनत करत आहोत. द डॉग हॅज बीन बार्किंग लाऊडली. कुत्रा जोराने भुकत आहे. द डॉग हॅज बीन बँकिंग लाऊडली. माय पॅरेंट्स हॅव बीन ट्रॅव्हलिंग. ठीक आहे. माय पॅरेंट्स हॅव बीन ट्रॅव्हलिंग. माय पॅरेंट्स या ठिकाणी बघा हॅव का बरं आलं? कारण करता हा अनेकवचनी आहे म्हणून या ठिकाणी हॅव आला आहे. ठीक आहे. जर एकवचनी असेल तर हॅज येईल. आता एक्झाम्पल बघा, एक्सरसाइज बघा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स याचेसुद्धा तुम्हाला आन्सर कमेंट करायचे आहे. तर बघा या ठिकाणी सी रिकामी जागा फ्रॉम मुंबई टू नागपूर. या ठिकाणी कम वर्ब दिला आहे. वर्ब आहे कम. नंतर आहे वी रिकामी जागा टू प्ले विदाऊट अवर कोच. आणि वर्ब आहे नॉट गो. या ठिकाणी नॉटसुद्धा आहे आणि गो आहे म्हणजे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. तर या ठिकाणी गो हे वर्ब दिलं आहे आणि तुम्हाला तिथे नॉट पण यूज करायचं आहे. नंतर आहे सी रिकामी जागा हिज फादर्स हँड टाईटली. वर्ब आहे होल्ड. नंतर आहे आय रिकामी जागा दिस नॉवेल सिन्स सॅटरडे. वर्ब आहे रीड. नंतर आहे अंकिता रिकामी जागा ॲट कॉफी शॉप फॉर हर फ्रेंड. आणि वर्ब आहे वेट. तर विद्यार्थी मित्रांनो, जी एक्सरसाइज दिली आहे ती एक्सरसाइज त्याचे ॲन्सर कमेंट करा म्हणजे तुम्हाला समजलं असे मी मानेल. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पास्ट टेन्स.